सोलापूर येथील मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विनायक रेडकर यांनी फायनान्सला दिलेला चेक बाउन्स केल्याप्रकरणी आरोपी आनंद अशोक शिवणगी यास दोषी धरत 1 वर्षाचा कारावास व नुकसान भरपाई म्हणून चेकच्या दुप्पट रकमेचा दंड अशी शिक्षा सुनावली। ही रक्कम जमा न केल्यास 6 महिने अतिरिक्त कारावास तसेच चेकच्या रकमेवर 9% दराने व्याज फिर्यादीस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। ही कारवाई विजय फायनान्स यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून करण्यात आली आहे। केसची थोडक्यात हकीकत अशी, 11 मार्च 2022 रोजी आरोपीने लघु व्यवसायासाठी विजय फायनान्सकडून 50,000 रुपयांचे कर्ज घेतले। नियमित परतफेड न केल्यामुळे 11 ऑगस्ट 2023 रोजी 29,765 रुपये थकीत होते। ही रक्कम भरण्यासाठी आरोपीने दिलेला चेक अपुऱ्या शिल्लकीमुळे वटला नाही। त्यानंतर कायदेशीर नोटीस देऊनही रक्कम न भरल्याने ॲडव्होकेट सुरेश बिराजदार यांच्यामार्फत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881च्या कलम 138 अन्वये सोलापूर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला। पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून वरील प्रमाणे शिक्षा सुनावली। मी ॲडव्होकेट सुरेश बिराजदार सोलापूर येथे मागील 17-18 वर्षापासून सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करतोय। तर माझ्याकडे 2023 मध्ये विजय फायनान्सची एक चेक बाउन्सची केस आलेली होती। त्या चेक बाउन्समध्ये हे आनंद अशोक शिवणगी हा त्यांचा कर्जदार होता। त्याने रक्कम रुपये 29,765 रुपये इतकी थकीत कर्जाची रक्कम त्याच्याकडे प्रलंबित होती। ती रक्कम अदा करण्यासाठी त्याने विजय फायनान्सच्या नावे रक्कम रुपये 29,765 चा चेक दिलेला होता आणि तो चेक जो आहे तो 11/8/2023 रोजी बाउन्स झाला। त्यानंतर विजय फायनान्सने माझ्याकडे येऊन आरोपीला सदरची रक्कम मागणी करण्यासाठी नोटीस पाठवण्यासाठी सांगितली होती। त्याप्रमाणे मी आरोपीला नोटीस पाठवून सदरची जी काही चेक बाउन्सची रक्कम आहे ती रक्कम 15 दिवसाच्या आत विजय फायनान्समध्ये जमा करून आपले कर्ज खाते बेबाक करण्याची संधी या नोटीस मार्फत दिलेली होती। आरोपीला सदरची नोटीस पोहोचल्यानंतर देखील त्यांनी तो विजय फायनान्समध्ये येऊन ती जी काही थकीत रक्कम आहे चेकची ती अदा केलेली नाही। त्यामुळे विजय फायनान्सने माझ्या मार्फत सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात खाजगी फिर्याद दाखल केलेली होती। सदर केसमध्ये आम्ही फिर्यादीच्या वतीने पुरावा म्हणून जे काही लोनचे पेपर्स आहेत आणि जे काही थकीत अमाऊंटचे स्टेटमेंट आहे या सगळ्या गोष्टी आम्ही मेहरबान कोर्टाच्या समोर निदर्शनास आणून दिले आणि तो जो काही कागदपत्री पुरावा आहे व तसेच आमचा जो युक्तिवाद आहे तो युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास श्री विनायक रेडकर साहेब यांनी आरोपी नामे आनंद अशोक शिवणगी यास दोषी धरून चेक बाउन्सच्या केसमध्ये दोषी धरून त्याला 1 वर्षाचा कारावासाची शिक्षा व तसेच नुकसान भरपाई म्हणून फिर्यादी विजय फायनान्सला चेकच्या दुप्पट रकमेचा दंड व त्याचबरोबर सदर चेक बाउन्स झाल्यापासून 9% दर साल दर शेकडा प्रमाणे व्याज देण्याचा आदेश या आरोपी विरुद्ध केलेला आहे। धन्यवाद।